दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। उरण शहरातील एनआय स्कूल जवळ राहणारी 22 वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीचे शव कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अत्यंत दयनीय अवस्थेत सापडले। यशस्वीच्या हत्येची माहिती शनिवार दिनांक 27 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना समजली। घटनास्थळी या तरुणीचे शव विच्छिन्न अवस्थेत सापडले। तरुणीच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या। धारदार हत्याराने तिच्यावर वार करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या घटनेसंदर्भात पोलीस संशयिताच्या मागावर असून हा आरोपी उत्तर प्रदेशला पसार झाल्याचे निष्पन्न झाले आहे। या घटनेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असून युवतीला न्याय मिळावा या मागणीसाठी उरणकर रस्त्यावर उतरले आहेत। ही घटना उघड झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले, तर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। तसेच महिला संघटकांनी आरोपीला फाशीची शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे। तर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यशस्वी शिंदे 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे। तसेच आरोपीला लवकरच ताब्यात घेणार असल्याचे आश्वासन पोलिसांमार्फत देण्यात आले आहे। यशस्वी शिंदे हिला मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे आणि यशस्वी शिंदे यांचे जे कोण आरोपी असतील त्यांना खऱ्या अर्थाने फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा प्रकारच्या घटना या वारंवार घडत आहेत। आपण बघाल नवी मुंबईमध्ये अक्षता म्हात्रे याची सुद्धा घटना ही पुजाऱ्यांनी तिच्यावर अतिप्रसंग केल्यामुळे झाली आणि आज सुद्धा तिचा जो मृतदेहाचे फोटो हे व्हायरल होतात, हे अतिशय आपण डोळ्यांनी बघू शकत नाही। महिला वर्ग उरणमधील सगळेच हे भयभीत झालेले आहेत। अशा प्रकारे आम्ही महिला सुरक्षित नाही आहोत असं सुद्धा या यशस्वी शिंदेच्या खरं तर मृतदेहामुळे सुद्धा आम्हाला सगळ्यांना अजून ठामपणाने वाटत आहे की महिला आम्ही सुरक्षित नाही आहोत। लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर, उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।